नमस्कार मंडळी. मनुष्य प्राण्याचा इतिहास लिहिताना त्याच्या एका लक्षणाविषयी आवर्जून लिहिलं जाईल आणि ते म्हणजे की हा प्राणी मनमुराद हसायचा. चला तर मग इतर प्राण्यांपेक्षा असलेलं आपलं हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पुढल्या आठवड्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा घेणार आहे छोटीशी विश्रांती. अजिबात काळजी नसावी, पुढे लवकरच आपला नवीन सीझन येणार आहे. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ घेऊन येत आहेत सचिनजी खेडेकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आणि प्रतिभा संपन्न अभिनेते. सचिनजी खेडेकर आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. नमस्कार. खूप स्वागत, खूप स्वागत. तुमच्याशी या कोण होणार करोडपतीच्या नवीन सीझनबद्दल खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपण वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. येस, थँक्यू. थँक्यू सर. मंडळी, एखाद्या गोष्टीसाठी बायकोची परवानगी घेणं हे लहानपणी आईची परवानगी घेणं इतकं सोपं नसतं. बरं, त्यात जर ती परवानगी मित्रांसोबतच्या गोवा टूरची असेल तर बघूया इथल्या नवऱ्यांची काय अवस्था होती ते. काय कोण आलं असेल? माझा सखा समीर. ते काय फिरतं शौचालय असतं ना, तसं आमचा समीर फिरती डोअरबेल घेऊन फिरतो. अरे समीर, अरे बापरे, अरे ओळखलंच नाही रे बेलवरनं कोण असेल ते. काय पैसा काय किती दिवसांनी आला समीर यार. किती दिवसांनी म्हणजे काय? अहो, जिमचे वर्षभराचे एकत्र पैसे भरलेत ना तुम्ही दोघांनी, म्हणजे रोज सकाळी 6 वाजता भेटत असालच ना. बस झालं ना, आता किती ऐकवणार असतं. वहिनी हा येत नाही, पण मी रोज जातो. नको, हे कशाला सांग. अरे ते विषय काढले म्हणून माझा फिटनेस बघा ना. फिटनेस बघा ना तुम्ही वहिनी, एकदम परफेक्ट आहे. खूप करताय भाऊजी. नाही खरं सांगतो. पोट बघा वहिनी. दिसतंय दिसतंय. याचं पोट कुठे इथे मागे काढ रे. पोट बघा ना त्याचं काय आहे ते. माझ्या ह्या पोटाबद्दल बोलू नको. तुझ्या इथे 9 महिन्यांचं छोटं पोट आलं ते बघ. पशा, तुला गंमत माहितीये? माझं 9 महिन्याचं आहे, तुझं 3-4 महिन्याचं दिसायला लागलंय. बघ जरा, इमानदारीत बघा जरा. बस बस, किती मस्करी करता एकमेकांची. आणि भाऊजी, मला हे अजिबात पटत नाही तुमचं. तुम्ही शेजारी राहता पण भेटायला येत नाही अजिबात. अगं कसं येईल? मागच्या वेळी आला तू, त्याला त्याचे मंचुरियनचे मोदक खायला दिलेस, त्याची जीभ लुळी नव्हती का पडली? इतकं वाईट बनवते का मी जेवण? काही बोलताय? सांगा हो त्यांना कसं बोलतात भाऊजी. बरं ऐका, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. यार पशा, अरे हा, किती साधे साधे विनोद करतोस रे तू. खरंच यार, हसायला पण येत नाही रे. मी 3 वेळा सांगितलं मनाला हस नाही रे मला. ते जाऊ दे. आपल्या गोवा टूर बद्दल सांगितलंस वहिनींना, कानावर घातलंस वहिनींच्या? हो म्हणजे नाही. मी हे काय, हे कॉन्फिडन्स दिसत मी आज सांगतो यार पशा. कॉन्फिडन्स दिसत नाही. तू नाही सांगितलंस याचा अर्थ. परवा जातोय आपण गोव्याला, लक्षात आलं का तुझ्या? सांगायला नको का त्यांना? तिकीट्स काढली गेली आहेत रे. सम्या, कसं सांगू यार, डेअरिंगच होत नाहीये. अरे गेली 7-8 वर्ष झाली मी तिला कुठेही फिरायला नेलं नाहीये, आणि डायरेक्ट मित्रांबरोबर गोव्याला कसं काय कुठेल ती मला. आणि कुठे कुठे कुठेल ना तुला नाही सांगू शकत. आणि मी असं सांगू मित्रांबरोबर गोव्याला चाललोय. अरे पण वहिनींना आपण गोव्याला जातोय हे सांगायचंच नाहीये. कोण जाते गोव्याला? कोण जाते? कोण गोव्याला? कुठे?
गोव्याला. गोव्याला नाही, गेवाला गावाला. गावाला समीरच्या चिपळूणला जायचं चाललंय. अच्छा. माझं गाव चिपळूण आहे. चिपळूणला. वा 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 भाऊजी जा. हो, हो, हो. खरंच छान आहे चिपळूण. मलाही खूप जायची हो, इच्छा नाही, नाही, आहे. यांना चिपळूण. वेळच मिळत नाही. थँक्यू, मला खूप आवडतंय हे. हो घ्या. भाऊजी हे काय करतोस तू? हे काय ते करतो? ऑरेंज पल्प होता त्याच्यात. काला खट्ट आहे भाऊजी. काला घाटाय. हो. हा नाही ते जरा चुकून झाले. मग मी गाळून देऊ का? नाही नाही इट्स पडलंय ओके. का? बरं. कमान या. गप ना. काय कर तुझ्या सवयीचं जरा शांत बस. सॉरी सॉरी. भाऊजींचं काय चाललंय? काय होते भाऊजी? नाही नाही आंबट लागतंय का? नाही नाही ओके एकदम मस्त आहे. अच्छा. असं का करतायत भाऊजी? नाही ते व्यायामाचे प्रकार आहेत, डॉक्टरांनी मला सांगितलेत. असं? हा हा ते फेशियल हे म्हणतात, एक्सरसाइजेस म्हणतात. हो का? हा 5:37 झाले ना, माझी वेळ झाली व्यायामाची म्हणून मी ते अहो खूप करताय पण ते एवढं मध्ये आ? हो का? बरं असू दे. हा, थांब थांब. भाऊजी ते एक्सरसाइज वगैरे ठीक आहे पण खूप फनी दिसतंय. नाही नाही असं कोण करत? हे बघ नमा. नमा. काय? आई कशी आहे तुझी? म्हणजे बरी आहे ना? सकाळी बोललात नाहीशी. नाही अगं नाही, फार दिवस विचारणा केली नाही म्हणून. लक्षातच राहत नाही. ते प्रेमळ म्हणजे प्रेमळ. भाऊजी थांब मर. भाऊजी असं केव्हाही करता का तुम्ही एक्सरसाइज? वेळ झाली ना. नमा, आ, आम्हाला फिरायला जायचंय. काय? नावाची एकांकिका आम्ही केली होती कॉलेजला असताना. सगळ्या आठवतंय? MSJ महाविद्यालय सरच्या सविने आम्हाला फिरायला जायचंय. काय गाणं? अरे बाप रे, काय गाणं होतं माहिती आहे? आम्हाला फिरायला जायचंय, हो 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 हो, विचारायचंय पण हिम्मत नाही, हातभर कशी फाटली, हो हो हो, आम्हाला फिरायला. काय होतं माहिती आहे? अरे बाप, हो माय गॉड. हे गाणं सर्वोत्कृष्ट संगीत आम्हाला मिळालेलं हे गाणं होतं तुमच्या एकांकिकेत? है ना सम्या? कॉमेडी होती का एकांकिका? हो आता दिसली नाही, कॉमेडीच होती एकांकिका. खरंच म्हणजे खूप छान एकांकिका होती वहिनी. अरे. आणि त्याचा क्लायमॅक्स आठवते का पशा तुला? क्लायमॅक्स त्याचा आम्ही वहिनी अशी गोष्ट असते, 4 मित्र असतो, त्यातला 3 मित्र असतात तेच फिरायला जातात. हं. यांनी जो रोल केलेला ना, तो घरी खिडकीची पडदे हलवत बसलेला असतो. असा तो रोल होता. आठवलं पशा तुला? आठवलं काय हो, मला? तुम्ही पण जायचं ना मग. हा नाही एकांकिका तशी होती ना पशा. हो. कळलं मला काय म्हणायचं ते तसं होईल मग. हो माय गॉड. आय जस्ट रिमेंबर वहिनी. बोला ना. वहिनी तू पशा सांगितलं नाहीस वहिनींना काय ते? आपण जातोय ते? कुठे जात आहे? गोम सांगते ना माझ्या तुझ्याशीला भांग चिकर चिकर का. माय गॉड. हे गाणं होतं आमचं त्याच्यात. हे पण गाणं हो हे गाणं होतं त्याच्यात. मला जस्ट आठवलं आता वहिनी. बापरे, खूप छान. खूप हा. जुन्या आठवणी तुम्हाला. इंटर म्हणजे एकांकिकेचा इंटरव्हल बरोबर त्याच्यावरच व्हायचा. एक मिनिट. एकांकिकेत इंटरवल, मुळात तो एक अंक म्हणून त्याला एकांकिका म्हणतात. त्यात कुठून आते का? नाटक आहे interval. बरोबर आहे. नंतर ते 3 एकांकिका अशा केल्या ना, ते मध्ये मध्ये 10 मिनिटाचे इंटरव्हल होते असेल, तुमची कॉमेडी आहे म्हणणार असेल. ऍक्च्युली मी तुम्हाला तेच सांगतोय काय? की आम्ही दोघे जातोय बाहेर, केरळला जातोय. हो आम्ही दोघे केरळला जातोय. माझी ट्रीटमेंट आहे म्हणून मी चाललोय. मी एकटाच बोलतोय, तू पण बोल. एक मिनिट, तुमची कसली ट्रीटमेंट भाऊजी अचानक अशी? काय होते भाऊजींना? नाही म्हणजे एवढं केरळ. नाही नाही, मी सांगतो काय झालं. सम्याची मागे ऍक्सिडेंट झालेली. सगळंच चुकतंय. लिंग बदलतं. सम्याचा नाही का मागे ऍक्सिडेंट झालेला, मी तुला सांगितलं होतं. इथे मणक्याला मार लागला, माहितीये? Alpha S1.
अरे अल्फा S1 हे झालं आणि म्हणून मग आम्ही त्याला केरळमध्ये त्या आयुर्वेदिक चंककर्माला घेऊन जातो. पंचकर्म असेल होते. पंचकर्माला घेऊन जातोय. भाऊजी? हो ना सम्या? हो बरोबर आहे. म्हणजे एवढं मला हो वहिनी, आठवत हो नाहीये. हो ऍक्सिडेंट झाला होता. आम्ही ते फार काही बाहेर सांगितलं नाही. मला हे झालेलं म्हणजे सॉलिड दुखत हा. होतं. पाठीला खूप हे झालेलं. हो गॅप पडतो ना. हा आणि पाठीला ते काय होतं ते अल्फा S1. अल्फा S1 ला मला खूप त्रास झालेला होता तिकडे. बरं, असं. आणि ट्युंबर हे झालं ना काय ते लुंबरडो लुंबार अल्फा त्याला पण खूप हे झालेलं होतं. तर त्याच्यानंतर मग त्यांनी मध्ये वाचलं की वहिनी हे जे आहे आपलं ते जे आहे भाऊजी वरती बस. अहो, काय म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार आहेत वहिनी, आयुर्वेदिक उपचार केरळला खूप छान घेतले जातात. अच्छा ते केरळला उत्तम उपचार होतात. म्हणजे मी पण त्याचा अभ्यास केला वहिनी. आणि मग मी ते उपचार सुद्धा घेतोय. आणि मग एनिमानी हे पण घेतो. एनिमा सुद्धा मी घेतोय. म्हणजे त्यांनी काय पण मग त्याने ओव्हरऑल शुद्धीकरण जे असतं ना आपलं शरीराचं, ते ओव्हरऑल शुद्धीकरण सुद्धा ते कमरेचं पण होऊन जाईल. हा कमरेचं सुद्धा होऊन जाईल. असं आहे. सगळं होऊन जाईल. हा नाही चांगलं पण भाऊजी तुम्ही ते बेकार आहे ते कमरेचं दुखणं चांगलं नाही. अच्छा केरळला मग कुठे उतरताय? मंदाकिनी रिसॉर्ट. कुठे? कुठे उतरताय? मंदाकिनी हाच सांगेल. मंदाकिनी रिसॉर्ट अँड स्पा अँड आयुर्वेदिक सेंटर अँड चंकचर्म पंचकर्म सेंटर. एक मिनिट, आयुर्वेदिक सेंटरचं नाव मंदाकिनी असं आहे? हा मंदाकिनी वहिनी हा सांगेल. भाऊजी काय उगा पटेल असं बोलावं काहीतरी. मंदाकिनी रिसॉर्ट वगैरे कुठे नाव असतं का? पडला ना प्रश्न. माझंही असंच झालं. अरे मंदाकिनी रिसॉर्ट आयुर्वेदिक असं नाव. नंतर आम्ही डिटेल काढले तर कळलं की त्या आयुर्वेदिक सेंटरच्या आत धबधबा आहे. आणि ते नाही का आयुर्वेदिक करताना इथे अशी दुधाचा शिरा लावतात. शिरोधारा दुधाचा शिरा नाही. गोळच या शब्दांचा काही बडबड. शिरोधाराची इथे अशी बारीक धार लावतात ना, तिथे धबधबा लावतात. काय इथे खाली त्रास नाही का होणार धबधबा? मग ते धबधबामुळे मंदाकिनी नाव आहे. आणि दुसरंही कारण आहे त्यामागे. डॉक्टर त्याचे जे आयुर्वेदिक सेंटरचे डॉक्टर आहेत त्यांचं नाव माननीय डॉक्टर केनी असं आहे. ते ॲक्च्युली मांडॉकिनी आहे. ते बोली भाषेत मंदाकिनी झालं. कशा पंच नंतरची भयान शांतता खायला उठत नाही तुला? असेल बघ काय कळलं मंदाकिनी आहे. ऍक्च्युली ते मंदाकिनी नाहीये. मंदाकिनी ते नाव आहे. असू शकतं. मला माहित नाही कारण मी पहिल्यांदाच आहे. पण तुम्ही सांगितलं पटलंय मला. आहे. बरं बरं तुम्ही पण जाताय का? हा काय करणार आहे ना, म्हणजे जावं लागणार ना, सोबत करायला जायला. ते धरायला लागतं. लिंबोर कोलासिसला ते लुंबार याला लागतं असते. असू द्या. नाही ठीक आहे जा तू. बरं दोघंच चाललात तुम्ही? नाही आम्ही दोघे नाही जातो. आम्ही अजून आहोत. कोण आहे? पृथ्वीक आहे. अच्छा पृथ्वीक प्रताप मित्र. हा पृथ्वीक भाऊजी आहेत. ओंकार भाऊजी आहेत. त्यांना पण आहे. प्रसाद ओक आहे. अगो बाई त्यांना काय झालं? ते पण उपचारासाठीच येत आहेत. हा ते उपचार आयुर्वेदिक उपचारासाठी येतात. पण काय झालंय काय त्यांचं? गेले काही दिवसात कोणी व्यक्ती त्यांच्या समोर आली की कोण आहेस तू, कुठून आलीस माझ्या आयुष्यात, एवढंच बोलतात. हा काय आजार आहे? हा मला कळत नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे त्यांचा. जो कोणी समोर होतो वॉचमन आला कोण आहेस तू, हा प्रॉब्लेम होता. पण इथपर्यंत ठीक होतं. प्रॉब्लेम कुठे झाला? काय? मंजूला ते घरी म्हणाले, त्यांची मिसेस मंजिरी ओकला, तिला काय कोण आहेस तू? बायकोला प्रॉब्लेम पुढे ते म्हणाले कोण आहेस तू, का आलीस माझ्या आयुष्यात विचारलं. इथे प्रॉब्लेम झाला. इकडे
हे चुकीचं आहे भाऊ. नॉर्मल डायलॉग कुठून आलीस म्हटलं तर का आलीस माझ्या आयुष्यात हे तिथे नवऱ्याने बायकोला का आलीस मग प्रॉब्लेम. मग बरोबर. मला वाटतं त्यांनी ते ट्रीटमेंट घेतली. हा आणि ते न त्याच्या एकदा चंद्रा डायरेक्ट म्हणाल्यावर मग त्यांनी ऐकलंच नाही नाही, मग त्यांचं. चुकीचं आहे. मग ते म्हणाले नाही याला पण घेऊन जा त्याचा पण तिथे प्रॉब्लेम आहे. मंजू वहिनी हे आहे हो, हो. दादा ते आहे. नेलच पाहिजे त्यांना. हो, नाही, नाही, पण मग नाही. ते पृथ्वी भाऊजींचं काय होते त्यांना. वहिनी पृथ्वी भाऊजींचं माझं सांगून झालंय हा सांगेल आता. काय म्हणजे, मी प्रसादची जबाबदारी घेतली होती पृथ्वी प्रसादची जबाबदारी हा घेणार आहे असं ठरलंय आमचं. अच्छा काय अच्छा हो? मी एकटा खूप मरमर मरतोय हो. काय झालंय काय पृथ्वी भाऊजींना. आत लागलंय कुठे कॉन्फिडन्स आत लागले. आत लागले. पृथ्वीचा काय झालंय मी सांगतो. त्या दिवशी स्किट करत होता ना हा. तर पृथ्वीची आणि विनोदाची धक्काबुक्की झाली. म्हणजे पृथ्वी विनोदाला पकडायचा प्रयत्न करत होता. बाप रे. विनोदाने वैतागून त्याच्याच पोटात पंच मारला आणि विनोद निसटला. तेव्हापासून जरा पृथ्वी निसटला तो निसटला आजही म्हणजे एवढं हे नाही अजूनही म्हणजे म्हणता येणार नाही की विनोद आहे मित्र झालाय विनोद थोडा आहे. नाही झाला. खूपच वाईट आहे हो हे. खूप वाईट. तर त्याची ट्रीटमेंट तिथे नाही आयुर्वेदिक पण सेंटरला. चांगलं हो हे तुमचं सेंटर. हो माझं चांगलं आहे आणि याचं पण आहे ना माझं तुमचं वेट काय? लॉस साठी Weight loss आहे. तर जरा मग तर जाच. मला तसा प्रॉब्लेम नाही मी बाकी मला पोट नाही त्यामुळे भाऊजी अहो, थांब ना. अहो, भाऊजी मी भाऊजी हा, मी तसा ओके आहे भाऊजी तुम्ही हे नका करू हे नाही, नाही, असलं. अजून just- वाढेल ते हो. गॅप वाढत जातो नंतर. तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आतापर्यंत पट्टे ओव्हर करू नकोस. नाही नाही हो हा? नाही नाही बरं, मी ओके चांगले असं आहे. पण पण उत्तम सेंटर आहे ते हो, कमाल आहे, कमाल. वहिनी. हा. मला पटलेलं आहे उत्तम सेंटर आहे म्हणजे एवढे मोठमोठे रोग त्याच्यावर जर एवढा उत्तम उपाय असेल तर मी म्हणते सगळ्यांना घेऊन जाच तुम्ही. मूळ मुद्दा काय की हा माझा मित्र आहे हा माझी काळजी घेणार यस नाही नाही त्यात काही वादच नाही. वादच नाहीये, हे हा. खूपच केअरिंग आहेत ते घेतील हो तुमची काळजी. हो, हो. पण मला काय वाटतं भाऊजी तुम्हाला हे जे मेजर झालंय हा, major, अरे बाप, major आहे. लंबांड्रो. मला वाटतं बाई माणूस पाहिजे तुमच्यासोबत एखादं. आ? बाई माणूस पाहिजे एखादं असं तुम्ही एकटं जाऊन नाही चालणार. मी 5 दिवस साडी नेसून राहीन त्याच्यासोबत. बाई वेगळा कशाला. ज्याच्या त्याच्यात मस्करी सुचतं. नाही नाही खरंच नाही, गरज नाही. नाहीये आम्ही सगळे मित्र मित्र करू काय नाही नाही भाऊ अरे नाही. मला वाटतं चेतूने तुमच्या सोबत आलं पाहिजे. चेतनाने नाही नाही, मी थांबा, तिला बोलवून घेते. अरे वहिनी चेतनाला बोलत मी काय करू. तुझ्यामुळे हॅलो चेतू ऐक ना गं बिझी मी आहेस काय का करू? गं येते का ये ना जरा काम आहे. ये ना. चेतनाला बोलवली मी मग वहिनी चेतनाला येते बोलवायची गरजच चेतू. नव्हती काही तुम्ही गप्पा बसा काय तुम्ही गं, तुमचं नमा? नेहमीच आहे. काय वहिनी पण ना क्यूची वाट बघतच उभे असतात. काय झालं? ये. अगं ते पापडाचं आपण बघत ओ भाऊ जिंकले हे- पापड. इथे- काय मी बोलवलंय ना तिला तुम्ही बसा इथे ये गं. झालं अगं, का? ये ग बस अगं बस झालं काय झालं? बस इथे मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुला पटतंय काय हे सगळं चुकीचं नाहीये. झाली आता चूक केलं ह्यांच्याशी लग्न. याच्या आता काय सांगून हेडी लग्नाबद्दल नाही म्हणत आहे मी. मग भाऊजी एकटे चालले त्यांच्या ट्रीटमेंटसाठी तू त्यांना कसं पाठवायला तयार झालीस. अगं ऐक तू जायला नको का त्यांच्यासोबत चेत हो, मला नाही ऐक पटलंय. ऐक बस ऐक ते एकटेच चाललेत गं. अगं हो Major आहे ना. मी म्हंटल त्यांना तुम्ही एकटेच जाता ट्रीटमेंटसाठी तिकडे झेपणार आहे का तुम्हाला सगळं मॅनेज होणार आहे का झेपेल. नाही ते म्हणाले आहे 4-5 मित्र. हा हा आम्ही आहोत तेच म्हटलं ना तू यांच्या मित्रांकडनं अपेक्षा ठेवतेस. स्मशानात अंताक्षरी खेळणारे यांचे मित्र हा, यांच्या मित्रांकडनं काय अपेक्षा ठेवते. अरे नाही नाही ते तो आहे. एक गैरसमज झाला होता. काय ते गाणं सुरू होतं आम्ही जातो आमच्या गावा तर याने लगेच वावरना वो लंबे वो राहते सुरू हा आहो मला पटकन सुचलं म्हणून मग ते वाढतच गेलं 1.5-2 तास त्याच्यात भाऊजी नका हो. शेवटी टॉक असा आवाज आला कवटी फुटायचा तेव्हा आम्ही थांबला रे काय झालं अहो काय तुम्ही हे सगळं मस्करीवारी नेते तुम्हाला नंतर त्रास होईल हा, भाऊजी ऐका माझं. नाही त्रास काय व्हायचा नाही मुळात हे बघ त्रास काय व्हायचंय म्हणजे हे बघ समजा उद्या भाऊजींचं अचानक ऑपरेशन करायची वेळ आली तर काय करणार आहे? अरे पण माझं हा? समजा ते केरळचे डॉक्टर आले फॉर्म घेऊन ह्यांच्या मित्रांकडे हा यांच्या मित्रांनी नीट लक्ष द्यायला नको. समजा ते म्हणाले की अय्यो मॅडम अचानक ऑपरेशन करण्याची वेळ आली मग आता यांचं सही कोणी करेंडू मग तू काय करशील. अय्यो सोडलं तर बाकी हेल मालवणीच होता. म्हणजे मुळात तू मराठी भाषेत सांग ना आहे. अरे म्हणजे घ्या, मस्करी करा. अरे नसलेली मस्करीच भाषा तू का नाही बोलतेस? अरे पण मूळ मुद्दा असा आहे मला ऑपरेशन करायची गरज नाहीये हा. माझा फक्त XXXचा प्रॉब्लेम आहे मागे ट्रिपल एक्स कुठलं ट्रिपल एक्स अल्फा S1. अल्फा S1 मला अल्फा आहे बाकी मी ओके भाऊ, थांब. हे बघ, हे बघ. मला ओके. हे थांबवत आहे. हे लक्षात ठेव तू, हेच सांगायचं मी मला. ओके
मी ओके मला नाही भाऊजी. अहो एक माझं ऐका तुम्ही ही एक मिनिट मला सांग, तुम्ही डॉक्टर आहात? नाही मी डॉक्टर आहात का डॉक्टर? नाही डॉक्टर नाही ना, मग तुम्हीच कसं ठरवताय सगळं? नाही मी ठरवत. उद्या जर तुमच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहात? अचानक तुमच्या मित्रांनी हात वर केले, काय करणार आहात? मला नमाचं म्हणणं पटलंय, तुमची काळजी घ्यायला कोणीतरी असायला पाहिजे. नाही हे बघ मी येते तुमच्या. अरे पण मला चेतू मला काही झालेलं नाहीये चेतू. नाही अगं मी येते तुमच्या बरोबर. अगं ती ट्रीटमेंट अशी मोठी नाहीये ट्रीटमेंट. इट इज जस्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंट. हे फक्त असं सुरुवातीला असे ते स्टार्टर येणार. काय 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 हे काय म्हणालात? नाही सुरुवातीला ते स्टार्टर होणार आणि मग स्टार्टर झाल्यानंतर मग लिक्विड हे येणार. लिक्विड डायट आम्ही लिक्विड डायटर असणार आहे. आणि त्याच्यानंतर थांबा एवढीच बाबा थांबा. आता पुढे इतकंच आहे ते. ऐका मला येऊ द्या तुमची. अरे पण मला काही झालेलंच नाहीये ना. मग का जाताय केरळला? घरी थांबा. हा नाही पण केरळला जाणं एवढं झालंय मला. म्हणजे ते थिन लेनवर येते कळलं का? तुला सांगता नाही मला तसं आजारी तसा असा आहे मी. शांत व्हा शांत व्हा. मला आहे आजारी. हो ऐका मला माहितीये म्हणूनच मी म्हणते तुमची काळजी घ्यायला मी येते. मी लगेच बुकिंग करून टाकते. हे बघा भाऊजी, हे बरोबर आहे. यांच्या आधी तुम्ही लागू नका मला. भाऊजी फोन द्या ना. फोन अहो, मी सांगतो. फोन द्या. पशा गिळलास की काय? अरे हा. मंजू पशा, फोन द्या. पशा, हा, मी मंजू, देतो. बोल ग. तू बस शांत बस. काय म्हणते? मी देतो का बस इकडे. काय नाही नाही अगं ते तिथे काही झालेलं नाहीये. अरे पण अगं मी ओके हो का? सांगतो तर. अच्छा कन्फर्म आहे? नाही ठीक. मी आहे. हा मी बोलते नंतर बोलते मी नका- तुझ्याशी. मी आहे हा, मी ना. सांगते त्यांना. हे हा, चल, आहे बाय. प्रसाद काय आणि अल्फा S1 इज इट्स चेतू नाही, चेतू पण अहो, काळजी ए, ऐक, घ्यायला ऐक, चेतू, लागेल. इकडे अगं नमा ऐकत नाही. काहीच सांग ना नाही. यांना. ऐका माझं. चेतू जाऊ दे त्यांना. अगं यार नाही पण काळजी कोण घेणार? जाऊ हे दे बघा त्यांना. जाऊ दे. जा तुम्ही दोघं जा. थँक्यू. आय लव्ह यू. आपण दोघी पण जाऊ त्यांच्या सोबत. कशाला तुम्ही कुठे कुठे? कशाला आम्ही बायका पण येतो तुमच्या सोबत केरळ. नाही तुम्ही काय काय येऊन करणार? काय करणार म्हणजे? तिकडे येऊन काय करणार तुम्ही? तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा. आम्ही बायका मस्त एलिफंट सफारी करतो. काय एलिफंट सवारी? ये ना बस ना मागे मी इथे. भाऊजी म्हणजे वेळ आहे जोक मारायची वेळ आहे. नाही हा? हे तुझे साधे साधे विनोद. ते यायचं बोलतात ते यायचं बोल. नाही ऐका ऐका तुम्हाला मी नको होतं ना. तुम्हाला मी तिकडे नको होते. तुम्ही ट्रीटमेंट करा. काही लागलं तर मी आजूबाजूलाच असेल. आम्ही मस्त जातो हत्तीच्या पाठीवर बसून जंगलात फिरायला. तू हे आहेस काय काय झालं? वेडी हे आहेस काय तू? ते क्लिप नाही का बघितलीस ती? कुठली? हत्तीच्या वरती माणसं बसलेली असतात. झाडातून अचानक वाघ येतो हल्ला करतो माणसं मेली आहेत ती क्लिप तेवढी व्हायरल झाली आहे. नाही चालायचं नाही. केरळ नाही चालायचं. पशा नाही बोल. केरळ नाही हा, ठीक ओके ठीक आहे. आम्ही नाही येत केरळ. हा नाही पाहिजे केरळ. नमा, आम्ही गोव्याला येतो तुमच्या सोबत. गोवा ठीक आहे. गोव्याला प्रॉब्लेम. गोवा कुठे येते? हा काय कुठे येता? गोवा गोवा. गोवा समीर गोवा हे काय आहे रे? अरे बापरे. नाही म्हणजे ऐकलं नाही रे कधी. कधी हा शब्दच नाही. कुठला म्हणालास? गोवा गोवा. मंजूचा फोन आला होता. प्रसाद दादांची बायको. ती म्हणाली की तुम्ही गोव्याला चाललात आणि त्यांच्या त्या नाक्यावरचं ते MSJ ट्रॅव्हल्स आहेत ना तिकडनं तुम्ही तिकीट्स बुक केली होती ती कन्फर्म झाली आहेत हे सांगायला तिने मला फोन केला होता. गोव्याला चाललात ना? गुड. आता तुझी पाळी नचली. पुढे काय पुढे काय? काय म्हणालात? काय म्हणालात? मंजूताईचा फोन आला. अरे हे जे कपल आहे ना सगळे एकमेकांना सांभाळून एकदम अच्छा मंजूने सांगितलं बरोबर सांगितलं. बरोबर मंजूने बरोबर सांगितलं. गोवा बोलली ना ती. हा बरोबर ऍक्च्युली गोवा केरळमध्ये गोवा आहे छोटा गोवा. तिथे चाललोय आम्ही. केरळमध्ये हो केरळमध्ये छोटा गोवा आहे. कसं काय पण? अरे
आपला गोरेगावला नाहीये छोटा काश्मीर केरळमध्ये छोटा गोवा आहे. आम्ही तिथे चाललोय. छोटा गोव्यात चाललोय. हा छोटा गोवा आहे ना? येस. आम्ही येतो ना छोट्या गोव्यात. मी आई बाबांना बोलवते, दादा वहिनी त्यांचं कुत्र पण येईल, सगळे जाऊ, मजा करू. चला. हे बघ. आणि मी माझ्या माहेरच्यांना पण सांगते ना ग, नाही. माझे भाऊ वहिनी सगळे येतील, आपण सगळेच जाऊया. मस्त गोव्या, छोट्या गोव्याला जाऊन येऊया. केरळचं का असे ना, पण गोवा आहे ना. बापरे, चल ना मग तयारी करायची, शॉपिंग शॉपिंग वगैरे करायला लागेल ना आपल्याला. आम्हा मित्रांना गोव्याला जायचंय. आम्हाला तिकडे जाऊन मजा करायची आहे. आम्ही जाणार, पिणार आहे तिकडे. आम्ही जायचं, पिऊन पडणार, मरणार, लोळणार आहे आम्ही. मगापासून ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. आम्ही जाणार झालं जाणार. इतकंच आहे ना. हा अहो मग स्पष्ट सांगायचं की आम्हाला गोव्याला जायचंय. हो, त्याच्यासाठी एवढी केरळची स्टोरी कशाला रचायची? बघ ना. अरे म्हणजे वाटलं ना एवढं सोपं आहे म्हणजे. सांगायचं आम्हाला गोव्याला जायचं, इतकं सोपं आहे. यार अरे तू केवढं टेन्शन तू यार. नवा नवा अरे केवढं टेन्शन. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आता आम्हाला गोव्याला जायला काहीच हरकत नाही. परवानगी आहे ना? नाही. यस. मार द्या रे. नाही बोलल्या. माका नाही बोलल्यात त्या, नाही बोलल्यात त्या. नमा असं नाही करत. नाही, 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 तू गोव्याला, माझा नाही हा, माझा फोन दे. ऐका ना, माझा- गोव्याला नाही, कहर परफॉर्मन्स. आम्हाला ही बनवाबनवी फारच आवडली. मस्त, खूप हसलो. प्रसाद दादा, सगळंच फार मस्त असतं. माझा प्रॉब्लेम आहे की सगळंच मंजूला माहिती असतं. वा वा, अफलातून अफलातून. सम्या, काय लिहिलं होतंस यार, वंडरफुल. आणि काय परफॉर्म केलं तुम्ही. इतका हेवा वाटतो ना तुम्हाला कधी कधी समोर बसून बघताना की क्या बात आहे यार. किती प्युअर ह्युमर निर्माण करता तुम्ही आणि किती लोकांचं आयुष्य आनंदी करतात. तुम्हाला कल्पना नाही आहे आणि ती तुम्हाला कधी येऊ पण नाही. नमा, इतका साळसूतपणाचा आव आणला होता ना तू सुरुवातीपासून. मी वाट बघत होतो ही बाई पलटी कधी मारतीये, पण माझ्या लक्षात आलं की हिच्या पलटी मारण्यामागे माझीच बायको आहे. तेव्हा अफलातून. नमा, चेतू, पशा, अफलातून. तुमच्यात सगळ्यांचं एकमेकांबरोबर असलेलं हे ट्युनिंग, गिव्ह अँड टेक 1.5-2 महिन्याच्या गॅप नंतर सुद्धा तितकंच खणखणीत राहील आणि राहायलाच हवं, अशा शुभेच्छा देतो. थँक्यू. सचिन सरांना विचारूया, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? नमस्कार. हास्य जत्रेत येण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि हे सगळं ओव्हरवेल्मिंग आहे. म्हणजे आता ह्या दोघांकडे बघून एक तर मला खूप जळायला होतंय की हे रोज हा मनोरंजनाचा डोस घेतात दोघंही. आणि आपण असं म्हणतो ना की 500 भाग झालेत का त्याहीपेक्षा जास्त झालेत. हे दोघंजणं विदाऊट स्क्रिप्ट हे इतकं मुद्देसूद आणि करेक्ट बोलू शकतात. ह्याचं कारण काय माहिती आहे प्रसाद? कारण हे लोक प्रत्येक वेळेला वेगळा इफेक्ट आणतात. म्हणजे तुम्हाला लिहून जितकी मेहनत करावी लागते तितकंच ह्या दोघांना बोलताना इतके असं समोर टाकलेलं आहे की त्यांच्याकडनं सुद्धा ते आपसूक येतं. पण खूप भारी. म्हणजे काय त्याला म्हणा, अतिशयोक्ती अलंकार. तर तो अतिशयोक्ती अलंकार जो आहे तो इतका असा खेचलाय, म्हणजे त्याची रिॲक्शन एखाद्याची त्या नाही म्हणाल्या ती नाही म्हणाल्याची मोमेंट पण समीर आणखीन 30 सेकंद खेचू शकतो आणि आपल्याला बिलिव्हेबल वाटतं. म्हणजे हे फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे सगळेजण विरोधी रिॲक्शन देत असताना तू तुझ्या कन्व्हिक्शनने असं म्हणू शकतोस आणि ते सस्टेन करू शकतोस. हे खूप भारी आहे. प्रसाद फर्स्ट क्लास, खूप भारी आहे, खूप भारी. आणि नमाचं आता मी काय सांगू, नमा, यू आर जस्ट आउटस्टँडिंग.
आणि चेतना व्हेरी व्हेरी गुड. खूपच छान, कमाल, अतिशयोक्ती अलंकार पूर्णपणे फॅन्टॅस्टिक. क्या बात है, थँक्यू सर. मंडळी, व्यवसाय कसा करावा याचं आगळं वेगळं मार्गदर्शन करायला आता तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. आई शपथ, काय भारी हॉटेल आहे. बापरे. वसाड्या थोबाड बंद कर, माश्या तोंडात जातील. गच रे भाऊ, उगाच कशाक बोलतास ते का? हॉटेल बघता तर बघू दे ना. बघ रे बाबा, हॉटेल बघ. हॉटेलच आहे ना? काय ताजमहल आहे डोळे फाडून बघायला? ताजमहल दाखवूची ऐपत आ तुमची? असं ऐपत नाही ना? कधी नव्हे ते पोराक पहिल्यांदा हॉटेलात घेऊन येलास तर बघू दे ना त्या का? आता गप बसतेस काय? घबरा. आपल्या काय तुम्ही पण गप्प बस. हा. माका सांगतो. नमस्कार. नमस्कार. माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर. हाऊ आर यू? आय एम फाईन. फाईन फाईन फाईन. आय एम फाईन. बरं, आपली काय सेवा करू? तुमच्या हॉटेलात काय काय स्पेशल आहे? अरे ताई बोला ना, सगळं आहे स्पेशल आपल्याकडे. म्हणजे उसळपाव, मिसळपाव, इडली, वडा सांबार, उपमा, उत्तप्पा आणि अप्पम. काय हवंय आपल्याला? चाय आहे ना? 2 फुलं आणि 1 हाफ. ओ, फक्त चाय? अरे वसाड्या ती चाय तर घेऊया, मग बघू काय ता. बिस्किटा पण आणा पोरासाठी. बर, हरकत नाही. छोटा पुडा आणा. बरं. 4 बिस्कुट वाला, काय समजली? बरं बरं, आत्ता आणतो. हा, फक्त 2च मिनिटं थांब. हॅलो, माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर, हाऊ यू? काय आपली सेवा करू? वडा गरम आहे का? काय झालं? हा, एवढा गरम आहे आपल्याकडे. मग 2 आणा. आत्ता आणतो. 2च मिनिटं थांबा. रसे. दादानू, काय कसं आहे? बरं आहे ना? म्हणजे हा, काय वडा मागवलास? हो, वडे. हा, वडे आवडतात वाटतं तुमका? हा. आमचं तो छोटस घरगुती व्यवसाय आहे. मी पण वडे बनवते. तुम्ही म्हणलास तर तुमची वड्याची प्लेट येईपर्यंत आमच्याकडचं वड जरा टेस्ट करतास काय? हा, द्या. चालेल. वाटलंच मला, चेहऱ्यावरनं तसं भलं माणूस वाटता. बघा, म्हणजे घरी बनवत्या सगळ्या घरगुती असतात. चटणी पण आणा. लसणाची चटणी बनवते, लाल रंगाची असतं बघा. चव तशी माझ्या हातात. खाऊन बघा, खाऊन बघा. बरं आहे काय? तिखट नाही ना जास्त? वा, हा, कमाल आहे वडा. आवडलो? हो. हे बाय, म्हणजे आवडला. अजून एक देव. हा, द्या. देवा देवा, अजून एक देवा. पटकन. हा, घ्या. अजून एक खावा. अजून लागलं तरी सांगा. हा, निवांत खावा. ठेवून देवा, खाली ठेवून देवा. हा वडा मी तुम्हाला दिलेला? नाही, यांनी दिला. मी वडा तुम्हाला दिलेला? नाही नाही, आमच्या डब्यात होता ना तो, आम्ही ह्यांना दिलेला का नाही. सॉरी 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 सॉरी. हे आपले वडे? नाही, आता वडे नको, आहेत ऑलरेडी. तुमच्याकडे मिसळ आहे? आहे, मिसळ आहे. मिसळ पाव द्या. आणि वडा? वडे कॅन्सल. कॅन्सल? हां हां. हॅलो, तुम्हाला हवाय वडा? नाही, आमच्याकडे डबा भरून आहे का तुम्ही? तेवढा चाय घेऊन चाय देवा. तेवढी हा. आणि काका, बिस्किट पण आणा. ओ येस, आणतो. रसे. दादानू, वडो आवडलो नाही? कमाल आहे हो, खरंच कमाल आहे. अजून काय मागवलास? मिसळ मागवलीस काय? हा, आता वडे आहेत तर बोललो मिसळ खाऊ. हा, भेळ नाही आवडणार काय तुमका? भेळ भेळ भेळ? हा, हो, भेळ खूप आवडते मला. काय सांगता? खरंच? भेळ आवडतं तुमका? आवडते मला. आमच्या घरगुती व्यवसायात ना मी भेळ पण बनवते. काय? आणि सगळं घरगुती बनवते. म्हणजे बघा, चटणी असताना त्यात खजूर चिंच टाकून स्वतःच्या हातान बनवते. काय सांगता? खातालास काय? मिळाली असती तर खरंच खाल्लं. थांबा,
माझी हेच ना लय भारी बनवतात. चल, पटापट हात चालवा. अजून काय काय आवडतं तुमका? तसं मला पुरणपोळी आवडते. होय ना, हो, ते गोड. पुरणपोळी अजून बनवू नाही. त्या आमच्या शेजारच्या चेतनाबाई आहेत ना, त्या बनवतात कधी वा. पण पण वडा- तुमका भेळ बनवून देतले. वडा खरंच कमाल आहे पण. हा हा खावा वा. खावा. झाली काय? हा, झाली, बरी झाली. बनवा हा, मिळ्या. मस्त बनवले. हा. चमचा घे, चमचा. चमचा असा त्यांच्याकडे. हे घ्या अरे भेळ आत्ता बनवली ताजी आहे एकदम कुरकुरीत. खाऊन तरी बघा. आवडली? तिखट नाही नाही वा 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 कमाल आहे हो वहिनी. आवडली? कैरी वगैरे प्रॉपर सगळं आहे. अरे आमच्या घराकडची कैरी आहे ती. क्या बात आहे, क्या खाऊन बात आहे. बघा, वा, खाऊन वा. बघा. हेले ठेव पटकन बाजूक राहू. ही भेळ मी तुम्हाला दिलेली. नाही यांनी दिली. अरे वासोड्यांना तुम्ही काय दिली? आम्ही तो आमचा घरगुती व्यवसाय आहे ना. हा. अरे मग माझ्या हॉटेलमध्ये तुमचा घरगुती धंदा कशाला करताय? फालतूगिरी करताय वासोड्यानो. नाही पण दादा आम्ही तुमचं पण धंदो करतो का नाही? कसं काय? चाय मागवलो ना, 2 चाय सांगलो. किती वेळ झालं तुम्ही अजून चाय देऊ नाही? चाय घेऊन येऊ. ओ सॉरी सॉरी. आता आणतो. लवकर घेऊन येत आम्ही उठून जाऊ. हा? येते, येते. हा, बिस्किट पण आणा काका. अरे हा येस मला काय माणूस आहे. या 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 स्वागत आहे. या बसा बसा. काय रे नाव काय तुझं? दत्तू काय खाणार? अच्छा. हे घ्या. काय 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 खाणार? मला अहो यांच्याकडे बघ ना, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, चकली सगळे. मला लाडू खायचे. मागव ना लाडू आण रे. दत्तू, लाडू घे ना, लाडू. हो, आणतो आणतो. असत असत लाडू असत. जरा 2 मिनिटं थांबा. हा. हे दोन. असं घेऊन जा. जा, लाडू घे. हे घ्या हे घ्या. हे घ्या लाडू. एवढी क्विक सर्व्हिस हो. मस्त रे. चांगलं, घरगुती असत. डाळ माझ्या हाताने बनवलं. आणि चकली पण आहे. आम्ही मागवली नव्हती पण. दत्तू नाही काय? ए दत्तू मागवलेली. साबुदाणा वडा होईल ना. आई चमचा घे चमचा घे. हा. हे घ्या आमच्याकडे हे पण आहे. हा. अजून काय लागलं तर सांगा. पिठा पण बनवते मी घरगुती असा का? सांगा सांगा. चांगलं आहे, दादा, लगेच खावा, आणून आरामात द्या. खावा. हा, खा खा. नाही एवढे हो ठेवा. सगळं कशाक बाहेर काढतास? हा द्या द्या. चहा. अरे वा वा. चाय. आणि बिस्किट. यस दत्तू घे. ओके. अरे नवीन कस्टमर. नमस्कार माय रिस्पेक्टेड अँड स्वीट कस्टमर. छोटू हा? ते राहू दे, टेबल साफ कर आधी. अयो हे काय घाण आहे सगळी, असंच आणून ठेवलंय सगळं याच्यावर. माझ्या हॉटेलमध्ये लाडू आहेत. हो तुमच्याच माणसाने आणून दिलेत. हो. हे काय आणि मेनू कार्ड पण आहे. मेनू कार्ड पण. हा म्हणजे लाडू, चकल्या, साबुदाणा वडा मी तुम्हाला दिले. तुमच्याच माणसाने आणून दिलेत. अरे वसाड्यांनो, माझ्या हॉटेलमध्ये तुमचं मेनू कार्ड काय करतंय? हा माझा धंदा बुडवताय वसाड्यांनो. तुझा धंदा कुठं बोलतोय? उगाच आपलं काहीतरी बोल नको. हा एवढा मोठा हॉटेल टाकलं माय. गिराकडे लक्ष आहे तुमचा? काय हा लक्ष आहे काय? त्यांच्या पोटात कावलं वरडत होतं म्हणून आम्ही पटकन दिलेला. आणि चाय आणायला तुम्हाला 15 मिनिटं लागली म्हणून दत्तून कस्टमर सांभाळला. बाकी काय नाही. दादा पैसे किती झाले? काय काय घेतलं आपण? वडे आणि भेळ 30 रुपये झाले. 30 रुपये. आवडला ना तुमका माझ्या हातचा? द्या वाढे. रे वसाड्या, तुला काय अक्कल आहे का नाही? काय झालं? माझा कस्टमर तुला पैसे देऊन जातोय, माझा धंदा का बुडवतोयस तू? अरे तुझा कुठं धंदा बुडवतोय मी? काय हो काय बोलताय? नाही चाय तर काय? पिली की नाही आम्ही? आणि एक गोष्ट म्हणजे माझ्याकडनं त्यांना वस्तू घेतला तर मलाच पैसे देणार ना. तुझ्याकडचं पाणी पण पियालेलं नाही आहे तो. उगाच आपलं काहीतरी बोलतोय. दत्तू, हा बोला काय देऊ? तुमच्याकडे थालीपीठ आणि घावण्याचं पीठ आहे का? हो हो असं आहे. ताई नु थांबा. हो, लवकर देवा. हा, हे बघा हा. भाजणीचा आणि या घावण्याचा ए, पिठा बाजूला हो रे. उगाच तण मरतोय धंद्याच्या मध्ये. बाजूला. भिडा असतात ना त्याच्यावर घाला. घावणे चांगले असे जाळीदार येतले. हो. किती झाले? ह्याच्या सगळ्याचं मिळून 160 झाले. घेतो चकली मसाला आहे. हा 160. हे वसाड्या, काय रे? मगाशी 30 आणि आता 160. म्हणजे इथे बसल्या बसल्या तुम्ही 190 रुपयाचा धंदा केलात वसाड्या. मस्त आहे ना? मस्त का मस्त? माझा धंदा बुडवतोय वसाड्यान तुम्ही.
दादानू खडे धडधड बुडवलो आम्ही. चाय नाही काय पिऊ? होय. अरे चाय मध्ये 12 रुपयाची चहा आणि 4 रुपयाची बिस्कट 16 रुपये मी कमवलेत. हा, मग पण घे. तुम्ही इथं बसल्या बसल्या 190 रुपयाचा धंदा केलेला आहे. गेट आउट, गेट आउट. माझ्या हॉटेलमध्ये तुम्ही निघून जा. घे बाहेर. उचला जा. ए चल निघ इथून. हाय ती निघायचं. पद्धत आहे काय? नाही ही का? पद्धत आहे गिरायकाशी बोलूची? मी कंप्लेंट करतले दादानू बघा कोणाची तरी करता? कसं ए बोलतात. छोटू काय रे काय कंप्लेंट करू तुझी? हा धंदा बंद करून टाके ना. माझा हा तुझा हॉटेल बंद करून टाकेन मी. फालतू मॅनरलेस माणूस. चल का दुसरीकडे जाऊन खाऊ आपण. चल. थँक्यू. हा ताईनू लागला तर परत सांग हो हा हो हो मला. सांग. ए रे वसाड्यानो, काय झाला? काय फालतूगिरी चालले तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये? काय केलेलं हे आम्ही? काय चाललंय? तो माणूस जाताना मला मॅनरलेस जाऊन बोललाय. अरे मॅनरलेस बोलल नाही तर काय? गिराक कशी असं वागतात काय मला सांग. मग कसं वागायचं? थांब तुला सांगतो कसं वागतात तर. ए रस्ते तर मग गिरायक आलेला आहे. हा हा नमस्कार दादानू. आमच्या छोट्याशा उपहारगृहात तुमचं लय 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 स्वागत आहे. आणि तुम्ही आमच्या उपहारगृहात इलास म्हणून तुमचे आभार. तुमका काय हवा ते यात बघून सांगा, आम्ही असं लगेच घेऊन येतलो. मला इडली मिळेल? इडली पाहिजे मिळतली ना. हो इडली देवा. हो इडली बरोबर ना चटणी पण देतो. त्याचे पैसे नाही घेत ना आम्ही. हा फुकट मध्ये. हा घेऊन जा. घ्यावा दादा घ्यावा. इडली घ्या. प्लीज जरा हे. ही चटणी चालेल? हा याला उष्ट देतलस. घ्या. काका आवडली बरी आहे ना? छान आहे हो इडली. सकाळीच काढलंय पीठ त्या इडलीचा. आणि स्वस्त पण आहे. होय तर अहो बाहेर 20 रुपयाला मिळते, इथे फक्त 10 रुपये. हो. 20 रुपयाला आहे ती इडली. नाही 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 आमच्याकडे 10 रुपये आमचाच मेन्यू आमचा काढायचा. वेगळा मेनू काढा ना. फालतूगिरी करू नका. सगळं उचला हे आणि चला इथून. असं कसं? माझ्या हॉटेलमध्ये तुमची फालतूगिरी चालली. माझा धंदा बुडवतोय तुम्ही. चला निघा. हा, आऊ, ठीक आहे. हे सगळं उचला. चला उठ. ठीक आहे. ए सगळं घे. हा. आपण हॉटेलच्या बाहेर जाऊन सगळं हा विकूया. दरवाजातच बसूया. हा, दरवाजात चला बसूया. तू. ताज्या बात नाही विकायचं तिकडं. चाल जेव्हा तुम्ही तंगडी तोडीन. नाही मी तर ना बाहेर लोकांना सांगतलंय बाहेर आतमध्ये हॉटेलात जाऊ नका. माझ्याकडचीच घेतात आणि हॉटेलात जास्त किमतीत विकतात. विकतात. काय करायचं तू? हा, मग? हा, हा. एक मिनिट इकडे या इकडे. हा. हे किती रुपयाचे आहे सगळे? याच्या सगळ्याचं मिळून 1200 रुपये झाले. एक मिनिट. वासाड्यानो फालतूगिरी करता ना तुम्ही. हा हे घे 1200 रुपये एवढाच झालाय धंदा. आणि निघा. हा. कानफाड फोडीन. फालतूगिरी प्रश्न विचारायचे मला. हा, उचला, चला निघा. चला आउट. हे घ्या. हा, आणि याचे ना 300 रुपये द्यावा. स्टीलचे डबे आता असतात ना. दिले ना 1200 रुपये. नाही डब्याचे वेगळे. नाहीतर मग हे डबे इथे टेबलावर उपडे करू का? काय चालू तुमचं फालतूगिरी? बर 200 रुपये द्या मला. हा हा हे घ्या. हे घ्या बघू. आणि थांबा 1 मिनिट. हो हा हो घ्या 16 रुपये. हा. मग अशी चायनी बिस्किट खाल्ली त्या. हा, हा. काय आम्हाला आम्ही ना फुकटचा कोणाचा खायत नाही काय म्हटलं. थँक्यू. काका हा? आणि हे घ्या माझ्याकडून 2 रुपये टीप. मज्जा करा. अरे वा चला. क्या बात आहे. बाय बाय. 16 रुपये 2 रुपये टिप. वा नमस्कार. आमचं घरगुती व्यवसाय आहे. तुमका लाडू वडो चकली काय पण लागला ना माका सांगा. एकदम घरगुती हा. स्वतःच्या हातान बनवतोय. गरमागरम वडा खातलं. हा चालेल ना. हे काय 1200 रुपये दिले ना तुम्हाला. काय फालतूगिरी चालली परत? नाही त्याचं काय आहे माझी आई बसता ना. हा. तिचं पण खाण्याचा बिझनेस आहे. तिचं 1600 रुपयाचा विकूचा बाकी आता म्हटलं पदार्थ संपून जातील ना. असं म्हणतं माझं हॉटेल बंद. ए उठ चला उठा उठा. हॉटेल बंद उठा. ए उठ उठ चल हॉटेल बंद. जा तेच ते आता. जा. खरं सांगू का तुमचा परफॉर्मन्स बघून ना हसण्याची भूक भागली पण भूक लागली. मस्त झाला परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई चविष्ट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की सचिन मोटेंच्या डोक्यामध्ये कन्सेप्टची खानावळ आहे आणि त्यांना हवे ते पदार्थ ते आपल्याला देतात आणि सांगतात की आता तुम्ही हे एन्जॉय करा आणि आपण करतो. फार मजा आली. ही फॅमिली अशा प्रकारे ह्या ठिकाणी इन्कॉर्पोरेट करणं हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि तुमची जी तत्परता होती पदार्थ देतानाची ती फारच वाखाणण्याजोगी होती. मला फार आवडलं.
अरुणदास क्युटी पायवाला परफॉर्मन्स होता आणि फारच भावला. ओव्हरऑल टेस्टी परफॉर्मन्स, मजा आली. सचिन सर, अरुणला तर मी इतकी वर्ष ओळखतो, त्याच्यामध्ये एक काय देवाने दिलेला एक कॉन्फिडन्स आहे, जो कॉन्फिडन्स कोणामध्येही नाही आहे. म्हणजे आत्ता मला चेहऱ्यावर काय आहे आणि आत्ता मला काय म्हणायचं आहे ह्याचं धकवून नेण्यासारखं तो करू शकतो. म्हणजे जणू काही हेच होतं खरं. पण खूप भारी. मोरे काय चॅम्पियन आहे. म्हणजे मला आता असं वाटायला लागले की मी जर प्रयत्न केला ना, मला आता ते प्रत्येक वेळी ते नाचायला लागले की असं वाटतं मी पण एकदा हे करून बघ. माझी आई त्या मालवणी नाटकांची इतकी मोठी फॅन आहे आणि ती सगळी मच्छिंद्र कांबळींची नाटकं आणि घासरे रामा हां, तर त्याच्यामध्ये ते बाणकोटी नाच होता, बाले डान्स, आणि तो बाले डान्स, आणि तो मला आज आठवला. अरे खूप भारी. थँक्यू सो मच. हे काय मला सूट बीट घेऊन तुम्ही करायला लावता. थँक्यू सर, थँक्यू अँड थँक्यू टीम. आणि याचबरोबर इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. प्रत्येक विषय विनोदी पद्धतीनं शिकवणारी, सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी हास्यशाळा पुन्हा एकदा भरणार आहे, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ घेऊन आलेले आहेत सचिनजी खेडेकर. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आज शंकर्या आणि शितली जाणार आहेत सिनेमाला, पण त्यांच्या मार्गात आली आहे शिवली नावाची मांजर. बघूया या लव्ह स्टोरी मधील आणखी एक गंमत, जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा हिरा प्रथमेश. गप गप शिवले, किती रडतीस ग सकाळ धरणं, किती रडतीस. ते बघ कसं आहे, जाणारा जातोय, त्याच्यामुळे थांबायचं नाही आपण, असं रडत कडत बसायचं नाही. आयुष्य पडलंय तू. शितले, इथं काय करतेस तू? कवा धरणं तुझी बस स्टॉपला वाट बघतोय, 2 पिक्चरची तिकीट काढलेत, कवा येणार होतीस तू? वाट बघितलीस मग काय झालं तवा एवढं? मागच्या टायमाला मी वाट बघत होते तेव्हा मला काय म्हणलं, लय डायलॉग मारलेस. काय म्हणलो? मला काय म्हणलं, वाट बघायची असती, वाट बघण्यानं प्रेम वाढते, वाढतंयच. इंतजार का सब्र काय म्हणतात ते, फलका काय मिठा होत आहे, तो होत आहे की एवढे डायलॉग मारतोयस. मग आता वाट बघितलं तर काय बिघडलं तुझं तवा? वाट बघितलं तर कुठं काय बिघडलं, वाढलंच आहे की प्रेम. मग किती वाढलंय सांग की. माझ्या दिलाचा टँकर काटोकाट भरलाय. तू एकदा हो म्हण, विराना आलेला इश्काचा दुष्काळ आहे का नाही, असा संपवतो. लय आलास म्हटलं शाना. होय, फुसफुसतोय काय? होय, शितले साप आहे इथं. हे धामण आहे वय आपली, म्हणजे टिटवी आहे वय. कसं बोलतोय? ही काय करते इथं? काय करते म्हणजे? माझी मैत्रीण आहे ती, सकाळ धरणं रडती, त्याच्यामुळे माझ्या बरोबर आली ती. रडतीये म्हणजे? रडायला काय झालं? रडायला काय झालं गे? रडू नको. म्हातारा टपकला का काय तुझं? मला काय हाडबीड आहे काय तुझ्या? हा, म्हातारा टपकला असं तर हित काही करायला आली असती ती मरायला. इथं घरी नसती उलटली वय. काय बाबा नको रडू, नाक गळे पण तू रडतीये. गपशी, गावात तुझ्या शेवडाचा पुरी येईल. तिकडं मग ती का रडतीये सांगा बी झाले तर. अरे तिचा पम्या, माझा पम्या, गप्प ना, असा कसा सोडून गेला. पम्या मेला होय? मेला नाही पम्या. मेला नाही मग? मला सोडून गेला. गप, आमची भांडणं झाली आहे ती. गप गप गप, नेहमीच होतात पण आता जास्तीची झाली. तो मला म्हणला तुझ्या कानाखालीच मारीन. मी त्याला म्हणलो मम्मी काय ऐकून घेणार, मी तर बुकीच टाकीन. मग तो म्हणला तुला खवडा दे. मी म्हटलं मी तुला चिमकुटा काढान. झिंजा पकडून वरपाटात घरापर्यंत.
येणारे प्रेम करता का कुस्त्या खेळता का असंच आहे त्यांचं प्रेम. शंकर्या काय माझा ब्रेकअप झाला. आला का चांगलं झालंय की मग मी काय वंगाळ बोलतोय होय चांगलाच आहे की ए शिवले ती पोरगा नाही चांगलं मावा खातय गुटखा खातय आणि गावच्या भीती रंगवत फिरतं हितनं तिथनं ती टिचकं गॉगल लावून शायनिंग मारताय ऐक माझं चांगलं झालं तुझं जगणार आहेस तू 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 गप्प बस तू रडू नकोस. लाज बीज वाटते काय रे तुला असं बोलता तू ऐक माझं ऐक 2 मिनिट इथे बस माझं ऐक तिला रडत बसू दे बघ मी तिकीट आणलेत आपण पिक्चरला जाऊ चल. लाज वाटते तुला इथं माझी जीवा भावाची मैत्रीण रडत बसली हा. अरे जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडती तेव्हा ती मला खांदा देती आणि आता ती पम्याच्या आठवणीत रडती तर तिला खांदा नकोय द्यायला. पिक्चर वरून आलो होती की खांदा आता चल की पिक्चरला. असं काय करतोस ऐक माझं ऐक शंकर्या मला सगळं कळतं. कशाला गळा काढती गप्पी जरा कशाला रडती मारायला ग काय करू मग काय करू सांग ना. तुम्हाला दोघांना खुसूर खुसूर करताना बघून पम्याची आठवण येते मला. शितले माझा पम्या आहे ना पम्या मला जत्रेत घेऊन जायचा आणि मग हात धरून असं तंबू मागं न्यायचं आणि माझ्याशी गुलू गुलू गप्पा मारायचा खुसूर खुसूर बोलायचा. बोलता बोलता असं जवळ ओढायचं आणि हळूच कमरेत हात घालायचा. जवळ वळल्यानंतर त्याच्या तोंडातून येणारा तो माव्याचा वास अजून पण माझ्या नाकात दरवळतो. काय लगा दळ भद्री प्रेम आहे हिच हिला तो माव्याचा वास आवडतोय. तुला सांगतो शितले तुला भेटायला यायचं म्हणल्यावर ना मी बचकावर बडीशेप खातोय ना अख्खी बाटली शेंट मारतोय. तरी 1 फुटावरच प्रेम करतोयस ना माझ्यावर. तो पम्या बघ किती छान प्रेम करतोय त्याच्यावर. गप शिवले रडू नकोस. हे बघ कसं आहे जाणारा माणूस जातोय आपण रडत नाही बसायचं. अगं आयुष्य पडले का नाही तुझ्या समोर जगायचं. हा मग जाणारा जातोय तू बी जा शिवले घरी जा आईला घरकामात मदत कर बापाला म्हणाव माझ्यासाठी स्थळ बघ लगीन कर आणि जा एकदाची गावात. अर्थच नाही ते पम्या बेन बेकार आहे त्याची प्रत्येक गावात एक शिवली आहे. कसं बोलू तू इकडे ऐक तू इथं बघ ऐक पुष्पाची तिकीट मिळत नव्हती मी कशी बशी ब्लॅक ना आणल्या ती कॉर्नरच्या 2 तिकीट आहे ती चल की माझ्याबरोबर. कॉर्नरची तिकीट अगं माझ्या आई अगं नको ग रडू शिवले काय होतंय तुला सारखं सारखं. माझ्यासाठी कॉर्नरची तिकीट काढायचा. जगातली सगळी कपल कॉर्नरची तिकीट काढतात कुणालाच पिक्चर बघायचा नसतोय. तुला सांगते शिकली एक पिक्चर 10 वेळा बघितलाय आम्ही तरी पण आता स्टोरी विचारली त्याला नाही जमणार. एवढं मजा यायची पिक्चर बघायला. ऐक तू 10 वेळा बघितलाय का नाही मला एकदा तरी बघू दे ग. मागच्या महिन्यात पण आम्ही पिक्चरला चाललो होतो तेव्हा तुझा पाय मोडला म्हणून गेलो नाही. आता तुझं ब्रेकअप झालं एकदा तरी जाऊ दे की ग मला का मती करते आहे की जाऊ दे की मला. चल की चल हे मुद्दाम करते मी तुला ओढलं की ती स्वतःजवळ ओढते तुला. नाही जात मी कुठं जात नाही मी काही त्याच्यावर गुलू गप्पा बी नाही मारणार. ऐक माझं ऐक आपण पिक्चरला नाही गेलो तर मग ती कस करायचं काय कस करायचं उचकट की थोबाड काय करायचंय बोलणार आहेस होय. पप्पीचं कसं करायचं
तुझा पम्या लय मोठा इम्रान हाशमी भारी पप्पी घ्यायचा. होता इम्रान हाशमीच होता. लाल लाल लोटांचा असा चंबू करायचा, माझ्या गालावर ठेवायचा आणि ते निशाण पडायचं की नाही ते तो घेऊन असं गावात मिरवावं वाटायचं. लय मोठा तुझ्या पम्यानं पप्पी घेतल्यावर निशाण पडायचं. काय लिस्टिप लावतो का काय पम्या तुझा? बनारसी पान खायचं, बनारसी पान. मावा खाऊन कंटाळा आला की बनारसी पान खायचं, माहिती आहे काय? अगं तुला माहित नाही तुझं प्रेम लई छपरी आहे. मावा खाल्ला का बनारसी पान खात मुद्दाम करते ती. तू का बस, तुला आई मोठा आहेस तवा. शिवले आता बास झालं, आता मी हाणेन तुला. अजिबात रडायचं नाही. अगं पाणी आटवलंयस ग डोळ्यातलं. भूक लागली का तुला? भूक लागली? खायचं तुला काय खायचं? मी सांगते शंकर्याला. शंकर्या जा, माझ्या शिवलीसाठी वडापाव घेऊन ये. शिकले ऐक ऐक अर्धा तास झाला इथंच आहे आपण. वडापाव आणाय गेलो तो पिक्चर अर्धा सुटला आपला. धरणं लावलंय सिनेमा सिनेमा सिनेमा, पिक्चर पिक्चर पिक्चर. काय करणार आहेस? मला सुखानं पिक्चर बघू देणार आहेस वैतावा? लाज वाटती वय? हसतोय गालातल्या गालात. नाही म्हणाला. कसा आहेस रे शंकर्या तू? सगळे पुरुष मेले सारखेच असतात ना. चिडू नको की, असेच करते ते. रडू तरी नको. तू बी तसलाच आहेस त्यांच्यासारखाच. रडू नको, मला वांगाळ वाटतं तू रडायला लागल्यावर. तर डोळे पुस. मला नको ते रुमाल. पम्याचा रुमाल. पम्याचा रुमाल नाही की हो. मुद्दाम रडती आहे. काय बी घावलं की पम्या पम्या करून रडती. पम्याचा रुमाल आहे हो. पम्याचा रुमाल आहे, शेम टू शेम आहे. अशाच रुमालाने घाम पुसायचा त्यो. ए किवंडे ए हो ब्लॅक, ह्यो एसटी स्टँड वरनं घेतलेला रुमाल आहे. तुझ्या पम्यानं पण तिथनच घेतलाय रुमाल. तो काय मोठा जहागीरदाराचा लागलाय होय ब्रँडेड काहीतरी आणायला. आणि रुमालानं घाम नाही पुसत तर काय करतात? फुलं पुसतात होय. तिला कळत नाही, मुद्दाम करते होय ती. भूक लागली शंकर्या. हा तिला भूक बोलत बसलाय. जा वडापाव घेऊन ये. मी कसला आणू वडापाव? भूक लागली म्हणती. एवढा जीव खाल्लास ए हाडळे, जीव खाल्लास की अख्खा माझा. कसं बोलतोय? बुक्कीत खालीन. खालीन बुक्की. माझी भावाची मैत्रीण आहे, तिला काय बोलायचं नाही सांगून ठेवते मग. शिकले खालीन लात. ऐक तू तिच्यागत वागू नकोस. ऐक मी सांगतोय. पेद्र एक नंबरच. मी बोलली असती ना बुक्कीच हाणीन तर माझा पम्या मला बोलला असता असा वर बाडून काढीन. मग मी त्याला बोलले असत्याचं कानाखाली देन. मग त्यो बोलला असता तुझ्या जिंजा. काय पैलवानाच्या अवलाद आली पोटाला कुणाच्या काय माहित. काय झालं की नुसतं भांडायचं ह्यासनी. तुमच्यापेक्षा आहे ना ती उकिरड्यावरची डुकर बरी. ती तरी डुरुक डुरुक करताना प्रेमळ दिसतात. यांना नुसतं भांडायचंय. तू गेला पम्या बरं झालंय. त्याला काय बी बोलू काय नको बोलू माझी. तुला सांगतो इथल्या एसटी स्टँड वरच्या कुठल्या बी खांबाशी लग्न केलं ना तरी जास्त बल होत तुझं. काय बी बोलू नको. येऊ दे. काय करतो बघतो मी. त्यो आला ना तर मला लक्षात ठेव. त्यो आला तर काय करणार आहे? ती बेन माझ्या समोर आला का नाही त्याला फोडून काढतो का नाही बाई. चांगला कुड फोडून टाक. बघ जमतंय का? हाय का ताकद? आय अर्धी तळलेली बॉबी. बॉबी नाही आहे मी. मला मारणार आहेस वय? कशाला मारू कोणाला? नाही बघ की मारून. हा बघ की मारून. मारणार आहेस वय? मी नाही इथल्या इथं घडी करून तुला तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पम्या नाही आपण. काय म्हणला? वन्स मोर. मी नसतोय मारत कोणाला. नाही इथल्या इथं तुझी घडी करून तुझ्या लवरच्या पर्शीत भरला ना तर नावाचा पम्या नाही आपण. बाबू कसला डेअरिंग बाज आहे ग तुझा पम्या. लय भारी बोलतोय. ओय पम्या गेलता ना सोडून मला. केलेलंच ना ब्रेकअप. कशाला आलायस इकडं? थोबाड फोडीन तुझं मी. ओय मला मारणार आहेस वय? मला मारणार आहेस? अशी कोपरायचं नाक खेचीन ना तुझं. मी बरी सोडतीये. मी तशी गुत्ता घालीन ना तुला. मग मी अशा डोक्यावर अशी गुच्चीच घालीन तुझ्या. मी सोडणार आहे. मी आता पाय पकडीन ना तुझा आणि वनवच पाडीन. वनवच पाडणार आहेस? मग मी काय करीन? माझ्या पोटात अशी गुच्चीच घालीन तुझ्या. मी तर ह्यो दगड आहे की नाही दगड असं हाणीन की नाही. दगड उचलणार आहेस? दगड उचलणार? उचल बघू. नाही आहे ताकद. रडून संपली आहे. काय माझ्या प्रेमाचं बाकरू. एवढं काय रागवायचंय? हा
घालू कशी गुच्ची एकदाच काय ती मिटवा की दोघे एकमेकांना. ए पंक्चर झालेलं टायर. पंक्चर टायर नाही आहे मी गपकी. ए ठीक कर तोंडी. काय नाटक आहे का तुझी? मला काय बी बोलू नको. माझ्या लाग घालतीस. माझ्या लाग घालतीस. तुझ्या अशी पायरी धरून मग काय करणार आहेस? मी तर ना डोळ्यात बोट घालून डोळीच काढीन अशी बाहेर. माझे डोळे काढू नको गो बाय. मी माझ्या मग लवला कसं बघणार? नको थोबड फुडीन. 2 शब्द रागाने काय बोललो डायरेक्ट ब्रेकअप. तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो. मला काय तुझा गिफ्ट बिफ्ट जा तिकडं. अरे तुझ्या बापाला धोतर दिले, आईला साडी दिली आणि तुझ्यासाठी बघ काय आणलंय. काय बघ की. काय दाखव की. बघ की. काय दाखव की. बघ की. दाखव की. यो बघ. सोन्याची चैन. अयो बाप मरते मी. सोन्याची चैन शिजली. सोन्याची चैन दिली. त्याने तिला सोन्याची चैन बी दिली. मम्मी बी दिली होती की तुला सोन्याची चैन. माझ्या आई बापांसाठी काय केलं होतं तू? काय केलं होतं म्हणजे? त्यानं काय काय केलं तिच्या आई बापांसाठी? काय केलं? काय करतोय तो माझ्या आई बापांसाठी? ती हाय उंड ग. त्याला काय काम आहे ती करत बसते दुसऱ्यांची कामं. आणि मी काय तुझ्या घरच्यांसाठी केलं नाही होय? काय केलेस? मग घरी सामान कोण आणून देते तुझ्या? मग काय करतोयस तो? काय मग एवढं करत नाही तर बास नाही होय तेवढं? मग काय करायचं? काय म्हणजे अजून करू हे? काय करणार नाही होय मी? काय हिंमत आहे का माझी? येईन की सांगेन की सगळं करीन तुझ्यासाठी. कळलं का? तुझा बाप जेव्हा मरत असेल ना तेव्हा स्वतः जाईन पळत वाराणसीला गंगाजल घेऊन येईन त्याच्या मड्यावर टाकीन. अजून काय करू सांग मला? करत नाही म्हणते मी. काय शंकर माझ्या बापाला मारायला निघालासोय तू. माझ्या बापाला मारणार आहेसोय. शंकर मला वाटलं नव्हतं तू असं पिरम करत मी बापाला मारायचं. माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं नाही. तू आता मला कशी लागेलच नाही करायचं. मी बापाला मारायचं. हे दोघं लई चिवचिव करतायत. चला आपण पिक्चर बघायला जाऊ. मस्त एसी मध्ये बसू. कुल माझा आपली प्लॅन तोच होता ग. पण पुष्पाची तिकीट मिळेना झाली. ते विंडोवरचं पोरग बोलतोय की आता तिकीट मिळेना. अभि तिकीट बिकेगा नाही साला. तिकीट मिळत नाही. शितले हे कॉर्नर सीटची तिकीट आहेत पुष्पाची. जा दोघे एन्जॉय करा. शितली खरंच. ए शितली कॉर्नर सीट आहे. लव यू. लव यू पांग्या. लव यू तू म्हण तिला माझ्याकडून. थँक्यू सो मच. ए शिवले चल की पिक्चर बघायला. अगं चल की मस्त पैकी 1.5 मिनिटाचा पिक्चर. माझी तिकीट दे. कशाला दिली तू आपली तिकीट? ब्लॅक आणली होती मी. मिळत नाही ती म्हणून कशाला हात लावायचं नाही मला. आपला काही संबंध नाही. म्हणजे वरडीन मी पोलिसांना बोलवीन. मग पोलिसांना का बोल? माझा तुझा काही संबंध नाही आता. आपला आता कायमचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप. माझ्यावर का केलं ब्रेकऑफ? माझ्यावर का केलं ब्रेकऑफ? अय शंकर्या ब्रेकअप झालं होय. टिटवे तू आल्यापासून अपशकून झालाय माझ्या आयुष्यात. परत दिसली का नाही तुला? अतिशय इंटरेस्टिंग ब्रेकऑफ. मज्जा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. महाराष्ट्राला कोण होणार करोडपती कधी येणार याची जेवढी उत्सुकता लागली होती तेवढीच मला उत्सुकता लागली होती की पम्या कोण असणार. ॲक्च्युली शर्मेश वाटला होता पण नंतर मला लक्षात आलं त्याच्या नावात प आणि म नाही. तुझ्या नावात आहे प्रथमेशमध्ये. त्यामुळे प्रथमेशचाच पम्या असू शकतो. आणि ब्रिलियंट सरप्राईज होतं तुला या रोलमध्ये बघणं. फार मजा आली प्रथमेश. वेगळंच काहीतरी सादर केलं असतो आणि फार मजा आली. आणि त्यांच्याच टॅगलाईनला धरून सांगतो आता आली आपली वेळ. ती वेळ तुझ्यावर आली आज पृथ्वी. आणि ह्या 4 कॅरेक्टर समोर असताना ज्ञान हा शब्द बाजूला ठेवूया पण मनोरंजनाचा अद्भुत खेळ तुम्ही चौघांनी निश्चितपणे खेळलात आणि फार मजा आली. वंडरफुल. सई तळलेली बॉबी अर्धवट तळलेली बॉबी वॉज आउटस्टँडिंग. आणि तू येलो शर्ट घातलायस पृथ्वीक आणि तू ते रिसीव्ह पण छान करत होतास. प्रथमेश मस्त. मला एंट्री फार आवडली. ते एक बेअरिंग वेगळंच होतं तेही फार आवडलं. तुझी भाषाही फार आवडली. शिवा ब्रिलियंट. आय लव्ह यू. म्हणजे फारच सुंदर परफॉर्म केलंस. फार मजा आली. नमा फार सुंदर. आणि ज्या प्रकारे एंड केला
म्हणजे प्रेक्षकांना तर तुम्ही उत्कंठेच्या उच्चांकावर नेऊन ठेवला, असा एंड केला. पुढे काय होतं बघायला हे मी खूप उत्सुक आहे. मस्त. सचिन सरांना विचारूया, त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स? मला हे नेहमी वाटतं प्रसाद की आपल्याकडे कुठली म्हणजे अभिनय तर अगदी हे 100% आहे की सातत्य किंवा ते पुन्हा पुन्हा करून प्रावीण्य मिळवण्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही आता पूर्णपणे प्रवीण आहात, म्हणजे ह्याच्यात दुसरं काही दुमत नाही. फर्स्ट क्लास, नथिंग. तुम्हाला काहीही सांगण्याच्या तुम्ही पलीकडे आहात. जे तुमचं संचित आहे ते धरून ठेवा प्लीज प्लीज प्लीज. बहुत खूप थँक्यू सचिन दा, अँड थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी, नेहमीप्रमाणे बादशाह अकबरला धडकी भरायला लावणारी एक नवीन कल्पना घेऊन आलाय शहजादा सलीम. चला तर बघूया हा धमाल परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, अर्थात श्रमेश आणि प्रथमेश. काय करतोय? अरे संसार संसार, जसा सलीम स्टोवर. आधी सलीमच्या फटके, मग नंतर बघू भाकरीचं काय ते. अशी सगळी अवस्था झाली माझी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या या बेहालात, ज्याचं नाव आहे सलीमची लफडी आणि नशिबात झोपडी. सर, आज मी माझ्या महालाचं कौतुक करणार नाहीये, कारण माझा महालच राहिला नाही. माझा महाल गहाण पडला, आणि तो या नराधम लफरझंडू सलीममुळे. हनीमूनच्या रात्री माझी वाया गेलेली मेहनत अशी रंग चढवेल वाटलं नव्हतं. जर तो कपाळ करंटा सलीम माझ्या आता समोर आला ना, तर बैलाला जमाल गोटा पाजून त्या सलीमच्या तोंडावर बसवेन मी. एवढा भडकलोय मी. कुठं आहे तो? झाली गरिबांची प्राजक्ता माळी नाचवून झाली. इकडे बापाच्या इज्जतीची तिरडी उचलून ह्या साईडला प्रेमाचं हळदी कुंकू घालतोयस तू आलेल्या. दादूस, जरा सावकाश. आत्ता पिंजर सांडली असती. पिंजर? तुझा तर कुंकवाचा करंडाच फोडला पाहिजे. पिंजरच्या वाटा होतोस. दादूस, असं का बोलताय? का बोलतोय म्हणजे? अरे त्या नादान अनारखळीच्या नादी लागून तिला लिंबू सरबत आवडतं म्हणून तू समुद्रात 500 टन साखर आणि 200 किलो लिंबू टाकलेस. पहिले लोक त्याच्यात पाय टाकून बसायचे, आता स्ट्रॉ टाकून बसतात. एवढा सगळा खर्च झाला, त्याच्यासाठी माझा महाल खाण टाकलास तू सलीम. एवढं कर्ज वाढलं, डबघाईला आलो मी सलीम. दादोस, रिलॅक्स रिलॅक्स. सेंटरला जाऊया. तिकडे चाललंय सगळं. दादोस, असू दे, हेही दिवस जातील. ते म्हणतात ना, खेळ कुणाला मैद्याचा कळला. खेळ कुणाला मैद्याचा कळला. ए नट डामराट, काय देव आहे ना, एक दिवशी तुझा मैदा असा मळेल ना, तेव्हा तुला कळेल ते खेळ कुणाला दैवाचा कळला असं आहे. हेच प्रत्येक वेळी मला चुकीचा ठरवायचं, मला काही ना काहीतरी बोलवायचं. पण आता मी तुम्हाला खोटं ठरवणार आहे.
कारण मी करोडपती होणार आहे आणि त्यामुळे आपली शान शौकत आणि आपली संपत्ती परत येणार आहे. कसं काय? हे कसं होणार आहे? सचिन खेडेकर. बापरे, म्हणजे आता माझ्यानंतर त्यांची वेळ आली की काय? दादूस, आता वेळ सगळ्यांची आली. कशी काय? कारण आता मी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात जाणार, ते मला प्रश्न विचारणार, त्याची मी उत्तर देणार आणि मी करोडपती होणार. करोडपती? येस. 300 रुपये सुट्टे आण म्हटल्यावर 150च्या 2 नोटा मागणारा तू करोडपतीच्या वार्ता कशा करतोस? तो शो एवढा सोपा नाहीये, तिथे बुद्धीचा कस लागतो. माहितीये मला हे माहितीये. म्हणूनच तिथे जाताना मी माझ्यासाठी आणि सचिन खेडेकरांसाठी बदाम म्हणजे आमलॉन्ड घेऊन जाणार आहे. तुला माहितीये तू खऱ्या अर्थाने ॲमलॉन्डच आहे. मोठा शाणा ते ॲल्मॉन्ड असतं. इथून तुझी सुरुवात आहे. मोठा शाणा हा कुठल्या उकरड्यावरनं कॉन्फिडन्स घेऊन येतोस ना मला कळत नाही. डुकरांशी भांडत जाऊ नको सलीम. नालायक कुठचा. चला आता हे सुरुवात केलीच आहेस तर मी म्हणतो आपण काहीतरी प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया, म्हणजे निदान तुझी थोडी तरी प्रॅक्टिस होईल सलीम. चालेल दादूस, कुठलेही प्रश्न विचारा. माझा अभ्यास झालाय पण त्याच्या आधी मी माझ्या यशासाठी प्रार्थना करू इच्छितो. हात जोडा. अकबरची लावूया. मला वाटलंच होतं अकबरला पेटूया, अकबरला जाळूया, असंच काहीतरी असणार. प्रार्थना पोचली समज आणि खेळ सुरू करूया. चालेल. आला मोठा. विचारा काय विचारायचे. सुरुवात आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्टने करूया. मी ज्या आता गोष्टी सांगेन त्या क्रमाने लावायच्या. ओके. ए कपाळ, बी मान, सी पोट, डी पाय. कपाळ, मान, पोट, पाय हे कुठल्या क्रमाने लावायचे? ऑलरेडी हे क्रमामध्ये आहे. कपाळ, मान, पोट आणि पाय. ओ म्हणजे तुला माझी खेळी समजली. हो. पहिल्याच ह्याच्यात तू पास झाला असली. थँक्यू दादूस. आता तू गरम सीटवर येशील. ओके. म्हणजे हॉट सीटवर. ओके. लगेच तुला 1000 साठी पहिला प्रश्न विचारतो. विचारा. तुझ्या बापाचं नाव काय? काय झालं? ह्याला 5 का घेतलास? ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या तोंडावर आहे. अरे गधड्या, तोंडा समोर आहे, वेळ कशाला घेतोयस? नाही तर ह्या प्रश्नासाठी मला ऑप्शन पाहिजेत. माझ्या मुलाला मी त्याच्या बापाचे ऑप्शन कसे देऊ? हा त्यांचाच फॉर्मॅट आहे. काय? कुठलेही द्या. ए बिरबल, बी तानसेन, सी बैजू बावरा, 4 पप्या म्हात्रे. ह्या 4 मध्ये माझं नावच नाहीये सलीम. अरे हनीमूनला काय मी बॅगा उचलायला गेलो नव्हतो. अकबर अकबर. नो 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 नो. मला कुठली हिंट नकोय. हिंट? मी माझी लाईफलाईन यूज करू इच्छितो. लाईफलाईन कुठली? मी अम्मी जानला फोन ओ फ्रेंड करू इच्छितो. कशाला? कारण अंतिम क्षणी जे काय सत्य आहे ते त्यांनाच माहिती असेल. ही बघतोयस 8 नंबर. 8 कळत नाही तुला काय त्यातलं? अकबर आहे ते. तुझा बाप अकबर आहे. फायनल आहे. फोन फ्रेंड कशाला करतोयस? दादूस, तुम्ही मला असे घरातले प्रश्न विचारू नका. मग काहीतरी वेगळं बाहेरचं विचारा. बाहेरचं? लायकीच्या बाहेरचं विचारू? हा विचार. मला सांग, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? सोपय. पोपट. तो आपल्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ते सांग. दादूस, मला ऑप्शन पाहिजेत कारण फॉर्मॅट मध्ये ऑप्शन असतात. बरोबर सचिनजी? ऑप्शन प्लीज. ए मोर. ओके. बी लांडोर. पण ए मोर. ओके. सी खार. ओके. पण ए मोर. ओके. डी बिबट्या. पण ए मोर. सांग आता. दादूस, यावेळी मला तुमची हिंट कळलेली आहे. बापरे. डी बिबट्या लॉक किया जाए. डी बिबट्या. सलीम, बिबट्या हा प्राणी आहे. पण त्याचा प्रत्येक फोटो मध्ये तो हवेत असतो. तो त्याच्या धावण्याचा फोटो आहे, उडण्याचा नाही. हवेत असणारी प्रत्येक गोष्ट पक्षी नसते सलीम. तू एवढा हवेत असतोस पण तुला मी मनुष्य प्राणी म्हणून ट्रीट करतो ना.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, लक्षात ठेव. हे बघा दादूस, काय हे सारखं मला लेक्चर देऊ नका. एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ठीक आहे. सचिन खेडेकर आपलेच आहेत, ते मला समजून घेतील. मला वाटतं ते तुला न समजताच घेतील. एवढी फालतू समजून घेण्याच्या वाटतात समजून घेतील. दादूस, तुम्ही मला हे पक्षी, प्राणी आणि घरातले प्रश्न विचारू नका. मला बियॉन्ड द वर्ल्ड काहीतरी विचारा. बर, आता तुला एक म्युझिक ऐकू येईल एका गाण्याचं. ओके. त्याच्यावरनं तू गाणं ओळखायचंय. ठीक आहे. ओळखशील ना? हो. म्युझिक. पास. तुझं नमो, तुझं नमो. अशा वेळी माझ्याकडे काही टोकेरी नसतं. केलं असतं सलीम. गप्प बस. हे असं हे करून तुला ते करोडपती करणार आहेत. छे, तुला काय हिशोब नाही काय नाही, ते पैसे ठेवणार कुठे तू सलीम? दादूस, काय बोलू नका. माझा हिशोब पक्का आहे. माझी प्रत्येक गणित पक्की आहेत. गणित? येस. विषय काढलास तू गणिताचा? हो. बापरे, तुझं कसलं गणित पक्क सलीम. लहानपणी तुला मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा हे लक्षात नाही राहायचं, फरक कळायचा नाही, म्हणून तू त्या काट्यांना आजोबांचा, बाबांचा आणि माझा म्हणायचा. ही तुझी अक्कल, ही माझी ओळख. कसली ओळख? कसले पॅरामीटर लावतोस काय माहिती? गणित सोडवतोय. आता गणिताचा विषय काढलाच आहेस तर मी तुला एक साधं गणित घालतो. बेजिज्जक. आपल्या आवारात 24 आंब्यांची झाडं आहेत. ओके. ती 4 जणांमध्ये समान कशी वाटशील सलीम? दाखव. सोप आहे. इथे या, तो बाजूला घ्या. काय काढतोय हे? भागाकाराचं चिन्ह आहे. काढ काढ काढ. थोडस घाबरायला झालं. 24 आंब्यांची झाडं. बरोबर. 4 जणात समान वाटायची. बरोबर. 4 सक 24. 24 मधून 6 गेले, उरले 18. 4 चोक 16. 18 मधून 16 गेले, उरले 2. 24 आंब्यांची झाडं 4 जणात समान वाटायची असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला 244 झाडं येतील. हा खडू हातात बरा वाटतोय म्हणून हे आणि हे ह्याच्यात तुला काय दुरावा तफावत दिसत नाहीये सलीम? नो, सगळं परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? मला एक कळत नाहीयेत, हे 2 कुठले आहेत? तिथलेच आहेत ते. तिथलेच आहेत सलीम. हा भागाकार, हा असला दळभद्री भागाकार सलीम. आर्यभट्ट आज असताना त्याने हा भागाकार बघितला असताना तर हे चिन्ह घेऊन तुझ्या मागे लागला असता. कळलं? भागाकार करतोय. मला माहिती आहे तू करोडपती मध्ये जाऊन काय करणार सलीम. तू तिकडे प्रश्नांची उत्तरं देणार, माझ्या इज्जतीचा बाजार मांडणार. आता स्टोवर आणशील मला परत तू. माझ्याकडून तुला करोडपती मध्ये जायला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस, मी ऑलरेडी पैसे जमा केले, कारण तुमची शेवटची सलवार मी सावकाराकडे गहाण टाकली आणि त्यातले 13 रुपये घेऊन आता मी करोडपती मध्ये जाणार आहे बस पकडून. सचिनजी, हा मी येतोय. सिपाईओ, त्या बैलाला घेऊन या. किती हसवलं. वा, बहारदार. प्रसाददा, सगळ्यात आधी सचिनजी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याकडे असे कुठलेही सलीम आणि अकबर न येता सगळे बिरबलच येत अशा शुभकामना. वा वा. अफलातून, बहारदार, तुम्ही दोघं कम्प्लीट मॅड आहात.
मला एक गोष्ट खूप अभिमानाने नमूद करावीशी वाटते. इथला प्रत्येक जण इररिप्लेसेबल आहे. एक जण कधीही दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही. अँड सेम गोज विथ यू. तुम्ही तुमच्या जागा इथे बनवलेल्या आहेत आणि त्या जागेवरचं तुमचं स्थान अढळ आहे आणि ते अढळच राहणार. त्यातली ही एक वन ऑफ द सिरीज की ही अढळ आहे. याला कोणी धक्काच लावू शकत नाही आणि तुमच्याशिवाय ही कुणीही साकारू शकत नाही. फार मजा आली. वंडरफुल. सई. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. मला ही 2 पात्र भयंकर आवडतात. ही सिरीज भयंकर आवडते. आणि आज तुम्ही सचिन सरांना पण सोडलं नाहीत. म्हणजे धाडसी आहात तुम्ही असं म्हणायला पाहिजे. हे अफलातून होतं, क्रेझी होतं आणि लिमिटलेस होतं. म्हणजे कायच्या काय होतं. मस्त. सचिनदा, ज्ञान आणि मनोरंजनाचा हा खेळ तुम्हाला कसा वाटला? नाही, हा खरंच अद्भुत आहे खेळ. म्हणजे आत्ता मला असं पाहताना वाटलं की फ्युजन करायचं झालं हास्यजत्राचं आणि कोण होणार करोडपतीचं, तर ही पात्र अगदी करेक्ट आहेत. म्हणजे त्याचा इतका चांगला विनोद होईल आणि रिस्पेक्टफुल विनोद होईल असं मला खरंच वाटतं. की आपल्याकडे इतिहासात अडकलेली माणसं, त्यांना सुटलेली कोडी आणि आत्ताचं जग असा एक खूप भारी एपिसोड होऊ शकतो असं मला खरंच वाटतं. पण हा सगळा गोंधळ, की इतका सगळा गोंधळ घालून किंवा ती उत्तरं आणि ते प्रश्न हे त्यांच्या चेहऱ्यावर हे सगळं बरोबरच आहे असं येत होतं, ते अफलातून आहे. म्हणजे अद्भुत खेळ आहे हा. फार छान. फर्स्ट क्लास. क्या बात है. रत्नागिरीच्या रत्नानो. मंडळी, हास्य जत्रेतील काही परफॉर्मन्सेस कायमच आपल्या स्मरणात राहतील. त्यातीलच एक पुन्हा पुन्हा बघावं असं सादरीकरण आता आपण बघूया. ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बायना जत का था ना, डेंटल केअर आहे ना ते. बाप रे, काय बिकार सुरुवात झाली बाबा स्किटची. भलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी. मला काय विचारतो? ठीक आहे. सॉरी. ओ मॅडम, पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम, मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलंय? होऊ नाही का चिव नाही? अरे बाप अवघड आहे. बरं मॅडम, मी रुमाल ठेवून जातो बरं का इथे. ही माझी जागा आहे बुवा. पाणी पिऊन येतो. काहीच नाही, अवघड परिस्थिती बुवा. हा वसारा नालावर पाणी भरायला आलाय काय हो? बादली ठेवून जातात तसा यो रुमाल ठेवून गेलाय. हा रुमाल काढला तर चालेल काय? हॅलो, अहो किती वेळ लागणार आहे जरा बघा ना. काय बोलायचंच नाही का तुम्हाला? बोलताच येत नाहीये. हो दादा सोन, एक सीट इकडे सरकून जा बरं तुम्ही. हो दादा, माझा नंबर तुमच्या आधी होता. आता तिकडे सगळ्यात शेवटी. असं कसं? अरे तू सोडून गेलात नंबर ना. आता नाही, आता सगळ्यात शेवटी. अरे ऐका, मी सोडून नव्हतो गेलो. मी पाणी प्यायला गेलो होतो आणि रुमाल ठेवला होता मी इथे. काय एसटी आहे काय रुमाल ठेवून जायला? मी दगड ठेवून गेलो तर चालेल? हे बघा दादा, मी मगासपासून लाईन लावली. हा मग मी काही इथं झाडं लावलीत? मी पण लाईन लावली. कळलं ना? हे बघ,
मला नको त्रास देऊ, माझी जाड जाम दुखते मला, मला नको त्रास देऊ. अरे मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? हे बघा, या 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 रिसेप्शनवाल्या मॅडम आहेत ना, यांना पण मी सांगितलं होतं. ओ मॅडम सांगा ना, मी पाणी प्यायला गेलो होतो म्हणून रुमाल ठेवला होता की नाही मी? हे बघा, हा. मला काही विचारू नका, मला काही माहिती नाही. मी इथे फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला आले. मी नेक्स्ट म्हटलं की इथला माणूस आत जातो एवढंच मला माहिती. अरे पण तुम्ही बघितलंय ना हो की मी आधी बसलेलो होतो म्हणून, ते सांगा ना. मी फक्त काय असं करताय तुम्ही फक्त? हो हो दादा तिकडे सरका, बरं सरका तिकडे सरका, मला बसू द्या. माझा नंबर आधी होता. लाडत आलास? लाडत आलास? अरे पण माझं सण कर वाजवीन जा तिकडं. मोठं शान आहेस तू. बाबा अवघडच आहे. खऱ्याची दुनिया नाही ते म्हणतात ना, ते खरंच आहे बा. हा माणूस माझी जागा घेऊन बसलेला आहे, याची वाट लावली पाहिजे बा. ओ सदानंद, ओ सदानंद, तुम्हाला कोणीतरी बोलवतंय. हॅलो हॅलो नेक्स्ट. तुम्ही म्हणाला तिकडं कोणतरी तुम्हाला बोलवलंय म्हणून मी तिकडे गेलो, तर तिकडे कोणच नाही आहे आणि सदानंद माझं नावच नाही आहे. अरे मग तुम्ही तिकडे गेला तरी कशाला हो? अरे वसारे तू बोललास ना सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून मी तिकडे गेलोय. अरे मी सदानंदला जायला सांगितलं होतं आणि तुमचं नाव सदानंद नाही तर तुम्ही गेलेच का बरं? अरे पण इकडे सदानंद कोण नाहीच आहे ना. पण नाहीच तर मग नाहीच जायचं ना तुम्ही. मग वसारे तू का बोलला सदानंदला बोलवतोय म्हणून? मी सदानंदला बोललो हो की नाही मॅडम? मी सदानंदला बोललो होतो की नाही? अरे पण माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. मग तुम्ही ओ नाही द्यायचा ना. अरे पण मग तू कशाला बोलला सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून? एक मिनिट, तुमचे नाव सदानंद आहे? नाही. मग नाही जायचं ना तुम्ही तिकडे? अरे पण मग तू का बोललास? मी माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. तर नाहीच आहे तर नाही जायचं ना तुम्ही. अरे तू का बोलत होता? काय फालतूगिरी आहे? माझा नंबर होता ना, तुम्ही कशाला त्याला पाठवलात? तुम्ही इथे नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलं. अहो मी जरा तिकडे गेलो होतो. तुम्ही गेला तिकडे, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. तुम्ही अक्कल नाही काढायची, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे माझा नंबर आहे, तुम्ही त्याला कशाला पाठवलं? तुझं काय काम आहे का? माझं काम फक्त नेक्स्ट एवढंच बोलणं आहे. नेक्स्ट एवढंच बोलायचं तुझं काम आहे? फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला तू आज पर डे घेणार आहेस? फक्त नेक्स्ट एवढंच बोलण्यासाठी तू कालपासून रिहर्सल करतेस? सदानंद हो वासऱ्या, तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नाहीच आहे. अरे मग ओ कशाला देता तुम्ही? तू वासऱ्या सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाही आहे ना? नाही. पण नका देऊ ना हो. अरे पण तू सदानंद का बोलतो? ती माझी सवय हो. लोक म्हणत नाही का सदानंद, तशी सवय. बरं तुमचं नाव काय आहे? अरुण आनंद. अरुण आहे माझं. बरं बरं हा अरुण. आणि बघा प्लीज, आता माझा नंबर आहे, दुसरं कोणाला पाठवू नका, कळलं ना? तुम्ही नेक्स्ट म्हटलं तर नुसतं नेक्स्ट नाही म्हणायचं, अरुण म्हणायचं. क्लिअर? ओ ओ हो दादा, व्हिडिओ बघता का? मला नाही बघायचं रे. ओ भावड्या, दाढीवाला भावड्या, बघतो व्हिडिओ बघतो का? बघू. अरे भलते भारी व्हिडिओ आहे. अरे बघा बघा बघा, आता बघ कसं मागून टाकलं, पाण्यात पाडला. प्रँक करणारे भलते भारी आहात दादा. काय केलं मस्त आहे की नाही? टाइमपास करायचं कळत नाही यांना. नेक्स्ट. मस्त आहे की नाही व्हिडिओ? एकदम भारी व्हिडिओ. दाखवा बंद कसं केलं, दाखवा ना. काय व्हिडिओ बघताय? तुमच्या मागचा नंबर तुमच्या पुढे निघून गेला डॉक्टरच्या केबिन मध्ये. काय फालतू करे? माझा नंबर होता ना, तुम्ही तुझ्या मुलं दोनदा नंबर गेलाय माझा. हो मी काय केलं? एक तर माझ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला आले, कमाल आहे बुवा तुमची. हे बघा तुम्ही आहे ना नीट तुमच्या जागेवर उभं राहा. मी इकडेच उभा आहे वासरे, तू मला बोलावलं. बरं उभं राहा, मग टेन्शन घेऊ नका. हे बघा आता नेक्स्ट बोललं ना तर अरुण बोलायचं, म्हणजे या लोकांना कळलं
पक्का माझा नंबर आहे. किल्लर. ओके सर. किल्लर. ओके. नेक्स्ट. अरुण. हा हा. काय हो? कशाला बोलवलं? काय झालं? तुम्ही बोलत ना. मी कुठे बोलवलं? तुम्ही आता बोला अरुण. तुम्ही म्हणाला होता ना नेक्स्ट म्हटल्यावर तुमचं नाव घ्यायचं म्हणून मी घेतलं. आता घ्या, पुढचा माणूस गेला, तुम्ही बसा इथे. अरे काय फालतूगिरी आहे रे चाटला. सदानंद. हो काय अरे तुम्ही काय हो देतो? अरे मग असं तू कशाला बोलतो सदानंद? आता फायनल मी आता इकडे सदानंद. हो हो हो. अरे काय फालतूगिरी आहे वसाऱ्या. तुला किती वेळा सांगितलंय माझं नाव सदानंद नाही आहे म्हणून. अरे पण मग तुम्ही हो कशाला देता हो? अरे माझा प्रॉब्लेम आहे ना वसाऱ्या. हो का? आता हिने अरुण बोललं तरी मी हो दिलं ना. अरे पण अरुण हे तुमचे नाव आहे ना हो. अरे पण तरी मी इकडे अडकलो का नाही वसाऱ्या. आणि तुला खरंच कसं रे तू सांगायला पाहिजे ना काय? की बाबा ह्यो अरुणचा नंबर आहे, सदानंदचा नंबर नाहीच आहे. अरे पण जो गेला तो सदानंद नव्हताच ना. अरे मग सदानंद कोण हाय? कोणीच नाही. मग असं तू का बोलतोय सदानंदचा नंबर आहे म्हणून? अहो ती माझी सवय आहे ना हो. सदानंद. अरे वसरे काय फालतूगिरी झाले. अहो काय हो. नाही नाही आता माझा नंबर आहे. मी आता इथून हलणारच आहे. मीच जाणार. ठीक आहे बाबा इथेच थांबा. इथेच थांबा तुम्ही. बोल नको. हो. हा. मी त्या केबिन मध्ये आहे. पेशंट तसे पाठव. ओके सर. डॉक्टर तिकडे गेले. एक्सक्यूज मी. कदम साहेब, आता इथे उभं राहून काहीच उपयोग नाहीये. का? आता डॉक्टर तिकडे गेले म्हणजे तिकडनं रांग सुरू होणार. इथून जो शेवटी असेल त्याचा नंबर पहिला आता. अरे ही काय फालतूगिरी आणि हे काय लॉजिक आहे? अहो डॉक्टर तिकडे गेले ना. पण का? अहो ते दार डॉक्टरांना घरी जायला जवळ पडतं म्हणून. अरे एवढी मोठी कॅबिन आहे का रे तुमची वसरून? मुद्दाम करता का रे तुम्ही? ए वसाऱ्या इकडे बघ. अरे काय करता? अरे अरे काय इकडं करता? बघ. अरे अरे आता माझा नंबर पहिला आहे. आणि हे बघा इकडून पण तुमचा दुसरा नंबर आहे. नाही इकडून पण दुसरा नंबर आहे. तुम्हाला काय बोलायचंय? अजिबात बोलायचं नाही. गप्प बसा. आता माझा नंबर आहे. नेक्स्ट. अरे पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. इकडे या. काका बाहेर या. हॅलो. काय झालं? अहो गेला का नाही? तो माणूस गेला ना. तुमचा नंबर होता ना. ती सदानंद पकडायची गाडी गेली काय? कुठली गाडी? पालिकेची गाडी ना सदानंद पकडायची. काका अशी कुठली गाडी असते का? काही काय बोलताय? अरे मग इकडे कोणतरी बोलला म्हणून मी इकडे लपलो ना. सदानंद. आता तुम्ही कशाला सदानंद बोललात? अहो इतके वेळा ऐकलं ना, मला सवय झाली. अरे माझं नाव सदानंद नाही आहे. मंडळी, विनोदाची ही आतषबाजी तुम्ही पुन्हा अनुभवणार आहात पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.